मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. आपलं विटा, देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार भक्तराज ठिगळे यांचा झंझावाती प्रचार सुरू झालाय. मतदारसंघातील गावागावात प्रहारची यंत्रणा ताकदीने सज्ज झालीये. या प्रचारादरम्यान जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांनी विरोधकांवर सडकून टीकास्त्र सोडलंय. लेंगरे येथे झालेल्या सभेदरम्यान सुनील सुतार यांनी विरोधकांवर घणाघात केलाय. विरोधकांना हादरवून सोडत सुनील सुतार यांनी लेंगरे येथील सभा गाजवलीये. तुमच्याच गावचा उमेदवार आहे आणि तुमच्याच गावात आम्हाला प्रचार करावा लागतो, हे थोडस दुर्दैवाची गोष्ट आहे. पण काय झालं की आपण थोडस सत्ताधाऱ्यांचे गुलाम झालेलो आहेत आणि या गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी थोड्या गोष्टी जरासा उलगडी करण्याची गरज आहे. परिवर्तन महाआघाडी हे स्थापन करण्याचा उद्देश असा की जे आतापर्यंतचा 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन झाले तरी सुद्धा सामान्यांच्या प्रश्नावर कोण येत नाही. म्हणजे काँग्रेसचे जर काळ तुम्ही पाहिला तर काँग्रेसच्या काळात सुद्धा 2004च्या दरम्यान स्वामीनाथन आयोग नेमला. स्वामीनाथन आयोगाचा नेमल्यानंतर 2006ला स्वामीनाथन आयोगानं त्यांचा अहवाल सादर केला शासनाला आणि 15% आणि 25% नफा धरून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा ही शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली. परंतु काँग्रेसनं एकही शिफारस त्यातली स्वीकारली नाही. स्वामीनाथन आयोग जर का स्वीकारला असता तर शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असते. परंतु काँग्रेसनं देखील या 75 वर्षाच्या काळात काँग्रेसनं सुद्धा स्वामीनाथन आयोग स्वीकारला नाही. त्यानंतर भाजप आले. मोदीजी म्हणले, भाई और बहनों अच्छे दिन आएंगे, हम स्वामीनाथन आयोग देंगे, किसानों को हमी भाव देंगे. पण ह्या भाजपच्या 10 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही हमी भाव मिळाला नाही. आत्ताच जर का उदाहरण बघितलं तर राज्यानं सोयाबीनच्या दराची शिफारस 15% हमी भाव धरून, म्हणजे यात ज्या विद्यापीठा अभ्यास करतात त्या विद्यापीठाने अभ्यास करून सोयाबीनचा 15% शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर नफा धरून 7,000 रुपये दराची शिफारस केंद्राला केली. परंतु केंद्रानं काय केलं, केंद्रानं किती पैसे दिला असतील तुम्हाला माहित आहे का? तर केंद्रानं 5,000 रुपये मंजूर केलं. म्हणजे 2,000 रुपयाला शेतकऱ्याला लुटला गेला. म्हणजे शेतकरी कष्ट करतो, शेतकरी राबतो,
परंतु त्या शेतकऱ्याच्या बाजूनं हे सरकार नाही. अशी परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्याच्या मुद्द्यावर कोण बोलत नाही, शेतकऱ्यांच्या हितावर कोण बोलत नाही. आणि त्या शेतकऱ्याच्या हितावर बोलणारा विधानसभेत एकमेव आजपर्यंत आपण माणूस बघितलाय, तो म्हणजे बच्चू कडू. शेतकऱ्यांच्या बाबत बोलताना सर्व आमदारांना खडसावून सांगतो, अरे तुमचा बाप शेतकरी आहे, त्याच्या हिताचं इथं बोला, तुमच्या बापाचं बोला, नेत्याचं बोलू नका. तुम्हाला तुमच्या बापापेक्षा तुमचा नेता मोठा झालाय, हे दुर्दैव आहे. आणि बच्चू कडूंचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या वर बोला. अहो, जर का आपल्या महाराष्ट्राचं बजेट बघितलं तर महाराष्ट्राचं बजेट हे 6 लाख कोटीचं बजेट आहे. आपल्याला कल्पना आहे का की 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये आपला जो शेतकरी आपण म्हणतो, म्हणजे भारत आपला कृषी प्रधान देश म्हणतो, महाराष्ट्र आपला कृषी प्रधान म्हणतो, परंतु त्या शेतकऱ्याच्या बजेटमध्ये, त्या राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी किती तरतूद आहे याचा आपण कधी अभ्यास केला नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी, या तुमच्या पुढाऱ्यांनी तुम्हाला कधी काही सांगितलं नाही. तुम्हाला नुसतंच आपलं भुलवट ठेवले. महाराष्ट्राच्या 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये 75% खर्च हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या, आमदारांच्या पगारावर, आमदारांच्या पेन्शनवर, आमदारांच्या घरभाड्यावर, ह्याच्यावर खर्च होतो. उर्वरित 25% रक्कम आहे, त्यामध्ये 15% हे रस्ते, बिल्डिंगा, ब्रिज, गटारी यावर खर्च होतो. आणि राहिलेल्या 10% आपला आरोग्य, शिक्षण आणि शेतकरी याच्यासाठी खर्च होतो. ही जी काही विषमता आहे, म्हणजे देशात ज्याची संख्या, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची त्यांच्या कुटुंबासकट जरी संख्या काढली तर त्यांची 1 कोटी संख्या आहे, 8%च्या वर त्यांची संख्या नाही. त्याच्यासाठी आणि ह्या आमदारांच्यासाठी 75% आपला निधी खर्च होतो. ही विषमता आहे. ह्या विषमतेवर कोण बोलायला तयार नाही, या प्रश्नावर कोण बोलायला तयार नाही. एखादा आमदार आजारी पडला, एखादा कलेक्टर आजारी पडला, आमदाराला पगार मिळतो, कलेक्टरला 7-7 लाख रुपये पगार मिळतो, अधिकाऱ्याला 3-3, 4-4 लाख रुपये पगार मिळतो. तो आजारी पडला तर त्याला एअर अँब्युलन्सनं नेलं जातं, त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च केलं जातं. पण माझा सामान्य माणूस जर का आजारी पडला तर त्याला कुठली योजना दिल्या? महात्मा फुले योजना. महात्मा फुले योजनेचं बघितलं तर त्या महात्मा फुले योजनेला फक्त 5 लाख रुपये पर्यंत दिले जातात. ही विषमता आहे. जर एखाद्या गरीबाला काहीतरी झालं, तो दवाखान्यात आहे आणि त्याला जर का सांगितलं तुझं ऑपरेशन करायचं आहे आणि तुझ्या ऑपरेशनला 8 लाख रुपये खर्च होतोय, तर त्याला फक्त सरकार 5 लाख देणार. सरकार म्हणणार 3 लाख आम्ही नाही देणार. मग काय त्यानं मरायचं का 3 लाखासाठी? यावर कोण बोलत नाही. यावर कुठलाही आमदार बोलत नाही, या विषमतेवर बोलत नाही. आज तुम्ही बघताय जिल्हा परिषदेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, त्या शाळा ओस पडायला लागलेत. गरीबाच्या पोरांना शिक्षण घेणं अवघड झाले. मोठमोठ्या शाळेत जाण्याशिवाय पर्याय नाही राहिला. जिल्हा परिषदेच्या शाळा अडाणी अंबानीला द्यायला चाललेले आहेत आणि इथल्या शाळा बंद पडायला चाललेल्या आहेत. हा आमदार जो आतापर्यंत होता ना, आता होतो, तो जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा मी मोठा करीन असं म्हणतो का? एकदा तुम्ही प्रश्न विचारा त्याला. तू जिल्हा परिषद शाळेसाठी काय करणार आहेस? आमच्या गरीबाची पोरं कुठं जाणार? अरे तुझी पोरं लंडनला जातील शिकायला, तुझी पोरं जर्मनीला जातील शिकायला, कुठं पण जातील, पण गरीबाच्या पोरांना कुठं जायचं? का गरीबाच्या पोरांना शिकायचंच नाही, ही तुमचं धोरण आहे का? गरीबाचं पोरग जर शिकलं, गरीबाचं जर का पोरग जर का शहाणं झालं तर ते तुमच्या मागे राहणार नाही. आणि आंबेडकर साहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते घेतलं पाहिजे. पण या सरकारनं असं धोरण केलं, शाळाच बंद करायला लागली, शाळातच दर्जा धरले. अरे तू दूधच पिणार नाही तर तू कसा गरजणार?
ही अव्यवस्था चालली आता. आपण शहाणं व्हायला पाहिजे. आपण आमदारांना हा प्रश्न विचारला पाहिजे की या प्रश्नाबद्दल कोण बोलणार. त्याकरता परिवर्तन महाआघाडी आहे. बच्चू कडू त्याकरता बांधतय. आज मला सांगा, प्रत्येक गावात किंवा जर का मतदाराचा जरी विचार केला तर अपंगांचा टक्का किती आहे हो? 2 नाही तर 3% अपंग असतात. त्यासाठी हा 700 किलोमीटरचा आमदार इथून 700 किलोमीटर महाराष्ट्रभर फिरतो. अपंगासाठी त्याने 125 GR काढले. अपंगांच्यासाठी आंदोलन केली. 350 गुन्हे घेणारा बच्चू कडू आमदार आहे. तुमच्या आमदाराला विचारा, जनतेच्या प्रश्नासाठी किती तुम्ही गुन्हे केले, किती गुन्हे अंगावर घेतले, किती वेळा रस्त्यावर उभा राहिला. नाही हो, त्याला सामान्यात जायला लागतं, सामान्याचं दुःख करायला लागतं, सामान्य माणसाचं त्याबद्दल आत्मआत्मीयता लागती. हे पैशाचं गणित ज्याला कळतं. अहो, तुमच्या करोडाच्या बाता लोकांना ऐकून आता कंटाळा आलाय. हे एवढा सांगतोय, मी एवढं कोटी आणलं, मी तेवढं कोटी आणलं. सामान्याचं काय आणलं हे तुम्ही सांगा. आज मागच्या 10 वर्षापूर्वी सदाशिव पाटील आमदार झाले. सांगायचे चौकात या विट्याच्या काय प्रशासकीय भव्य इमारत आहेत, इकडं बघा कसं आहे, तिकडं बघा कसं आहे. ठीक आहे, इमारती उभा राहिल्या पाहिजेत. इमारतीला पैसा आमच्याच खिशातला जातो. सकाळी ज्यावेळी आपण उठतो, ब्रश घासतो, तेव्हा ब्रश घासताना त्यातनं आपण 18% GST देतो, आपण टॅक्स भरतो. त्याच पैशात नाही होतं. हे कोण भांगलायला जात नाहीत का डबरी काढायला जात नाहीत, आपल्याच पैशावर करतात आणि यांचं कामच आहे. परंतु माझा प्रश्न मूलभूत हा आहे की त्या तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार वेळेत काम करतो का? तिथला जो निकाल आहेत, म्हणजे जमिनीच्या बाबत जे काय दावे चालतात, त्या दाव्याचा निकाल हा तहसीलदार बिनपैसे घेतात येतो का? न्यायानं काम करतो का? पैसे दिला की एक निकाल, पैसे नाही दिला की दुसरा निकाल, अशी पद्धत आहे. यावर कुठला आमदार बोलतो का? हे नाही. म्हणजे तुमच्या इमारती मोठ्या झाल्या ह्याचा लोकांना काही देणं घेणं नाही. त्या इमारतीत बसणारा माणूस लोकांना काय न्याय देतोय, लोकांच्या प्रश्नावर काय करतोय, हे बघण्यासाठी आणि ह्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी परिवर्तन महाआघाडी आहे. परिवर्तन महाआघाडी ही काय स्वतःच काय मोठं करायचं, कुणाच तर पाडायचं, कुणाला तर निवडून आणायचं ह्यासाठी नाही. लक्षात घ्या, तिसरा पर्याय हा सक्षम होऊ शकतो. बच्चू कडूंचंच उदाहरण घ्या. बच्चू कडू जेव्हा पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळी त्यांच्या अचलपूर मतदारसंघात काँग्रेसचा पण उमेदवार असायचा, भाजपचा पण उमेदवार असायचा. त्यात बच्चू कडू उभा राहिले, तिसरा पर्याय म्हणून अपक्ष उभा राहिले. आज 4 वेळा अपक्ष म्हणून लढतात आणि 4 वेळा निवडून येतात. कुठल्या पक्षाच्या दावणीला जायला लागत नाही, आपल्या तेवढं काम करतात. आमदाराची रावटी सारखा प्रयोग प्रत्येक गावागावात तहसीलदार प्रांत सगळे गाडीत भरून गावात तुमच्या आणणार आणि पटापट पटापट सगळ्यांचे काम करणार. वळीनं जातीचा दाखला, इथं तलाठी बसणार, इथं सर्कल बसणार, इथं तहसीलदार बसणार, तिथं प्रांत बसणार, तिथं शाळेचा हेडमास्टर बसणार. हा, पोराचा दाखला काढ, हा दे तुझा सर्टिफिकेट, चल पुढं पुढं, लगेच प्रिंट होऊन दाखला. हे आपले आमदार का करत नाहीत? अहो, तुमचे प्रश्न संपले. तुमचं जर का काम व्यवस्थित व्हायला लागलं तर ह्यांच्याकडे जाणार कोण? ह्यांना सवय कशी आहे, कार्यकर्ता माझ्या दारात आला पाहिजे मग हे फोन लावणार की असंच आहे. आणि कौतुक कार्यकर्त्यांना वाटतं की माझ्यासाठी फोन लावला. अरे, तुमच्यासाठी फोन लावायची गरजच पडते का? त्याला दम द्या ना असा. माझ्या भागातला कार्यकर्त्याचं किंवा माझ्या भागाच्या शेतकऱ्याचं एक जरी काम थांबलं तर तुला सुट्टी नाही. हे करायची धमक हा तिसरा म्हणून निवडून आलेला आणि अपक्ष म्हणून निवडून आलेला बच्चूभाऊ करू शकतो. हे एक तिसऱ्याचं पर्याय आहे. तसंच तिसऱ्या आघाडीतलं एक अजून दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे अरविंद केजरीवाल. मोहल्ला क्लिनिक केले, नवनवीन कल्पना आणल्या. काँग्रेस होतं तिथं, भाजप होतं, तरी सुद्धा
काँग्रेस एवढं मोठं भाजप 3 सीटावर आलं, काँग्रेसचा सुपडा साफ झाला, अरविंद केजरीवाल तिसरा पर्याय तयार झाला आणि एक चांगला मुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळाला. हाच प्रकार तिसरा आहे. त्याच्यामुळे जरी नवीन वाटत असला तर तिसरा पर्याय सक्षम आहे. आज त्या तिसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून राज्यभरातून 101 उमेदवार आपण उभा केलेले आहेत आणि 150 उमेदवारापैकी प्रहारनं जवळजवळ 50 उमेदवार उभा केलेला आहे. महाराष्ट्राची तुम्ही बघितलं की बजेटचा विषय बघितला, आजचा विषय जो गाजतोय लाडकी बहिणीचा विषय. अहो लाडकी बहीण तुम्ही जी योजना काढताय, आज तुम्ही जर का संजय गांधी निराधारचं बघितलं, जर तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 देताय, प्रत्येक लाडकी बहीण असक्षम आहे असं काही नाही. तिच्या घरात कोणतर कमवत आहे, तिला जसं तुम्ही 1500 देताय तसं संजय गांधी निराधार योजना आहे. त्या संजय गांधी निराधार योजनेला ज्याला कोण नाही, एकदम निराधार आहे, ज्याला कोण पूर्ण नाही बाळ नाही अशा निराधाराला तुम्ही 1500 रुपये देताय. म्हणजे ज्याला निराधार आहे त्याला 1500 रुपये देताय. त्या अपंग आहे, त्याचा हात नाही पाय नाही, त्यासाठी बच्चूभाऊनं लढून पेन्शन केलं, ते तुम्ही 1500 रुपये देताय. म्हणजे तुमचा हा जो दिखावा चाललाय, तुमचं लाडकी बहीण काय नाही, तुम्ही सख्या बहिणीला सुद्धा मदत न करणारे आहे. जर तुम्हाला सख्या बहिणीला मदत करायची असती तर आजपर्यंत तुम्ही विधानसभेत सख्या बहिणीला 40% आरक्षण दिलं असतं. तुम्ही सगळ्या निवडणुकीत, सगळ्या जिल्हा परिषदेत, सगळ्या पंचायत समितीत, सगळ्यात आरक्षण दिलंय महिलांना, पण विधानसभेत देत नाही. तुम्ही लगा सख्या बहिणीला न्याय देत नाही, तुम्ही काय लाडक्या बहिणीला न्याय देणार? कारण तुम्हाला फक्त सत्ता केंद्राशी मतलब आहे, बाकी कशाशी मतलब नाही. जर आम्ही आहे ना, आम्ही जे काम करतो प्रहारच्या माध्यमातून ते सख्या बहिणीसाठी करतो. या सगळ्या सख्या बहिणी आहेत, त्यांच्या हक्कासाठी करतो. त्यांच्यातल्या शेतीला हमीभाव मिळावं म्हणून आम्ही लाभतो, त्यांच्यासाठी आम्ही लढतो आणि त्यांच्यासाठी आम्ही सर्व करत असतो. आपल्या भागात टेंबू योजनेचे 5 टप्पे पूर्ण झाले. आता टेंबूच्या श्रेयासाठी वाद चाललेत. दोन्ही पण आमदार पुत्र ह्यो म्हणतो मी आणलं, ह्यो म्हणतो मी आणलं. आम्हाला त्या टेंबूच्या श्रेयात आणि टेंबूच्या वादात पडायचं नाही. ते तुमचं काम होतं. ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं, प्रत्येक मंत्र्यानं, प्रत्येक खासदारानं ह्यासाठी योगदान दिलेलं आहे. देशातल्या मंत्र्यांनी योगदान दिलेलं आहे, ह्यांना योगदान दिलेलं आहे आणि लोकांनी त्यासाठी त्यांना निवडून पण दिलेलं आहे. अहो किती दिवस तुन वाजवणार तुम्ही? पुढे सरका. टेंबू झाली, पाणी फिरलं, शेती ही झाली, परंतु शेतीच्या नंतर ऊस तयार होतोय. ऊसाचं म्हणजे आता जे हमीचं पीक आहे त्यावर कोण बोलणार? ते ऊसाला दराबद्दल कोण बोलत नाही. ऊसाला ऊस जिथं न्यायचं आहे त्या ऊसाला नेण्यासाठी पुरेशी कारखानदारी नाही. कारखानदारांची मक्तेदारी झाल्या, कारखानदारी अडवणूक करायला लागलेत. कारखानदारी अडवणूक केल्यामुळे माणसांना कारखानदाराच्या मागे लागायला लागते. हीच जर का कारखानदारी टिकली असती, कैलासवासी संपत नानांनी उभा केलेला कारखाना हा आपल्याकडे सभासदांचा होता, सभासदांच्या मालकीचा होता. तो कारखाना यांनी मोडून खाल्ला. आता एक जण म्हणतोय कारखान्याचं दुसरे पण नाव होते, परंतु मी तुम्हाला सांगतो एवढा चांगल्याला चाललेला कारखाना हा मोडून खाण्यात हे आजी माजी आमदार एकत्र होते. म्हणजे संपत नानांच्याकडे कारखाना असताना कर्जमुक्त झालेला होता आणि त्या कारखान्याच्या खात्यावर त्यावेळी 2.5 कोटी रुपये शिल्लक होते. असा असताना त्यांच्याकडे कारखाना काढून घेण्याच्या जे पाप केलं त्यात सदाशिव पाटील आणि अनिल बाबर एकत्र येऊन त्यांनी संपतराव नानांचं पॅनेल हरवून तो कारखाना ताब्यात घेतला होता. म्हणजे ह्या दोघं पण ह्या गोष्टीत सामील आहेत, सभासदांचा कारखाना मोडीत काढायला. फक्त काय राजकीय आरोप करायचे, सत्य कुणाला लोकांना सांगायचं नाही. आणि सदाशिव पाटलांनी पण हा मोडलेला कारखाना हा कधी सामान्याचा राहावा,
सभासदांचा राहावा यासाठी कधी प्रयत्न केला नाही, कारण हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. आज त्या कारखान्यात आतापर्यंतच्या जो शेतकरी साधारण 10 टन ऊस घालत होता, त्या शेतकऱ्याच्या ठेवी ज्या कटिंग केलंय त्या ठेवीचा जर विचार केला तर प्रत्येक 10 टन जरी शेतकऱ्यानं घातला तर प्रत्येक वेळी जर ठेवीचं कटिंग होतं तर प्रत्येक सभासदाची 1-1 लाख रुपये मिळतील, एवढ्या ठेवी तिथं शिल्लक आहेत. त्याबद्दल कोण तुमच्यासाठी लढणार नाही, त्याबद्दल हे कधी आवाज उठवत नाही. नुकसान शेतकऱ्याचं होतंय, कवडी मोल किमतीलाच कारखाना विकलाय, त्याच्या जागेवर यांचं ध्यान आहे आणि त्यासाठी यांचं काढलेलं आहे सगळं. तशीच अवस्था सहकाराची आहे. म्हणजे कारखानदारी वाढली असती, आपल्या लोकांना जर का ऊसाचा स्पर्धा झाली असती तर लोकांना दर मिळाला असता चांगला, कारखान्यांची भांडणं झाली असती तर. यासाठी कारखानदारी वाढली पाहिजे, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. टेंबूची टेंडर बुडली जातात, 1000 कोटी आणले, 1200 कोटी आणले. अहो परवा इथं जे टेंबूचे 6व्या टप्प्याचं टेंडर झालं, काय तर 1200 कोटीचं टेंडर होतं, त्याला एक आट टाकली होती टेंबूची. त्या आट अशी होती की त्या टेंबूच्या जिथं ते बसणार आहे तिथं जाऊन ते मोबाईलवर जिओ टॅगिंग करायचं. त्या जिओ टॅगिंग करायला कोणी येऊ नये म्हणून ह्या भागात सगळे गुंड उभा राहिले होते. गुंड, अहो कोण आणले हे गुंड? कारण ह्यात मलिदाच एवढा आहे, त्यांना भीती होती की कोणतर तिसरा येऊन कमी दरात भरेल आणि ते टेंडर आपण घेऊ. 1200 कोटीच्या 1400 कोटींच्या 2000 कोटीच्या मित्र आपल्याला काय फायदा नाही. योजना झाल्याच पाहिजेत, योजनेला पैसा आलाच पाहिजे. हा कुणाच्या बापाचा पैसा नाही, हा तुमच्या आमच्या कष्टाचा आहे. परंतु प्रश्न असा आहे, एखादी योजना येत असते, एखादा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येत असतं, ह्याच्या मागे उद्देश एक असतो की तिथल्या भागातला रोजगार निर्माण व्हावा, तिथल्या तरुणांना काम मिळावं. हेच जर का 1200 कोटीचं टेंडर 2-2 कोटीचं केलं असतं तर माझ्या भागातला ह्यांच्या मागे फिरणारा कार्यकर्त्यानं काम घेतलं असतं. प्रत्येक साध्या तरुणाला धाडसानं काम घेतलं असतं, तरुणाला रोजगार मिळाला असता. पण रोजगार निर्मिती नाही करायची, कारण गावातल्या तरुणाला काम मिळालं असतं तर प्रत्येक गावातल्या तरुणानं आपलं वाहन लावलं असतं, कुणाचा टेम्पो गेला असता, कुणाचा काय गेला असता, कुणाचा ट्रॅक्टर चालला असता. अशा पद्धतीनं रोजगार निर्मिती झाली असती, आपला माणूस सक्षम झाला असता. पण अडचण एक आहे नेत्यांची, तुमच्याकडं कमिशन मागता येत नाही ना. हे वर्ण मंत्रालयात करायचं, वर्णच गोटळ करायचं. म्हणजे ही जी काही चर्चा चालल्या, मी 1000 कोटी 1200 कोटी, ही ह्या दोघांचं भांडण चाललंय ना, ही फक्त त्यातल्या टक्केवारीसाठी आहे, बाकी कशासाठी नाही. यांची टक्केवारी यांना मला मिळायची का तुला मिळायची? आणि या टक्केवारीचाच पैसा आज तुम्हाला दिसतोय ना, ह्या टक्केवारीतलाच पैसा दिसतोय इलेक्शन मध्ये खर्च होतोय, सामान्यांच्या विषयावर नाही. बघा तुम्ही, त्यांनी एकाने म्हणू दे, ऊसाच्या दराबद्दल कोण बोलले का सांगा, दुधाच्या दराबद्दल कोण बोलले का सांगा, आम्ही कारखानदारी उभा करू म्हणून कोण बोलले का, आम्ही सहकारी साखर कारखाना कोण उभा करू म्हणतोय का? बघा नाही. 5 वर्ष आम्ही ऐकलं यशवंत आम्ही सभासदांचा करणार. आता ते नवीन आटपाडीकडचे नेते आलेत, ते म्हणतात माझा कारखाना कोण देईल त्याच्याकडे. अरे तुझ्याकडे होता तेव्हा बंद का पाडलास? आता तुला देऊन काय उजेड पाडणार आहेस तू? म्हणजे तुम्ही खाता आणि परत त्या गोष्टीचंही करता. आज सगळीकडे तशी परिस्थिती आहे. दुष्काळात होतं म्हणा, दुष्काळामुळे कारखाना गेला असं कारण सांगतात. आज सूतगिरणीची काय परिस्थिती आहे? खानापूर सूतगिरणी 5 वर्षापूर्वी 22 कोटी रुपये घेतलेले आहेत मशिनरी उभा करायला. त्यातल्या जुन्या मशीनी भंगारात विकल्या, पण नव्या मशीनचा एक नट आला नाही. आज 5 वर्ष झाले. तुम्हाला देतात का हो बँका अशा कर्ज? जिल्हा बँक देते का तुम्हाला अशी कर्ज? मशीन घ्यायचं आहे म्हणायचं, गाडीचं कोटेशन द्यायचं, न आणताच पैसे देतात का तुम्हाला? पण ह्यांना मिळतात. आणि जो असला उद्योग करतो त्या चेअरमनला जिल्हा बँकेचा सभासद करून, डायरेक्टर करून घेतात. ही आपली व्यवस्था आहे. सामान्यासाठी काय नाही, ही सगळं मोठ्यांसाठी आहे. ही मोठ्यांची लूट आहे आणि हे दुसरे बघत बसतात. हे सगळे एकामेकाला सांगितलं. नगरपालिकेचं पण बघितलं तरी तसंच आहे.
9.9% जास्तची सगळी टेंडर आहेत. अशा पद्धतीचं सगळं लूट आहे. आज आपल्याकडं प्रहारच्या माध्यमातून आपण लढत असताना आणि प्रहारनं राजकीय भूमिका सगळीकडे घेत असताना या भागात आपल्याकडे एक उमेदवारी दिलेली आहे. भक्तराज काकांच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. भक्तराज ठिगरे हे मी तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही. फक्त दुर्दैव असं आहे की आपलं कसं ते हरणाच्या बेंबीत असतं का नाही, ते त्याचा वास कसा कळत नाही का नाही त्याला, हरणालाच, तसं आपल्याकडे झालंय. हा माणूस लढवई आहे. आज या माणसाबरोबर आम्ही पुऱ्या मतदारसंघात फिरतो. प्रत्येक सभा झाल्यावर याला 5 माणसं येऊन 10 माणसं येऊन भेटतात की तुमच्यामुळे आमचं हे झालं, तुमच्यामुळे आमचं बी झालं, तुमचं काम फार चांगलं आहे. पण आपल्या गावाला त्याची किंमत नाही. हे दुर्दैव आहे. आपण त्याला आरोप करतो काय पण. आपल्याला कसं असते, सामान्य माणूस पुढे गेला की आपल्यालाच बरं वाटत नाही. ही दुर्दैव आहे. मला सांगा, ह्या नेत्यांच्या मागे फिरणारा आमदारकीचं तिकीट भरायच्या लेवलचा किंवा धाडसाचा एक माणूस मला दाखवा तुमच्या गावात जो आमदारकीसाठी अर्ज भरू शकतो. अहो, इथं तुम्हाला ग्रामपंचायतीचा अर्ज भरायचा सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय ग्रामपंचायतीचा अर्ज भरत नाही. हा वाघासारखा माणूस आमदारकीचा अर्ज भरतो. मी लेंगरे गावचा आहे म्हणून गावागावात सांगतो, ही तुमच्यासाठी लढतो. ह्या माणसानं काय केलं आजपर्यंत? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडला, शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलासाठी भांडला, बाकी कशासाठी भांडला? म्हणजे आज जर का 2 उमेदवाराची तुलना केली, एक तर आता इतके मोठे झालेत की ते त्यांच्या संस्था नाहीत, ह्याच तुलना यशवंतराव चव्हाणांच्या बरं करायला लागलेत. यशवंतराव चव्हाणांची कुठं संस्था होती? अहो, आपण कुठं, महाराष्ट्र ज्यांनी घडवला, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या भांडवलदारांच्याकडे होत्या, त्या शेतकऱ्यांच्याकडे द्यायचा ज्यांनी निर्णय घेतला, सहकाराची धोरणं त्यांनी तयार केली, त्या यशवंतरावांच्या बरोबर तुम्ही तुलना करताय. यशवंतरावनी कधी कुठली संस्था मोडून खाल्ली नाही. तुम्ही त्या सूतगिरणीचं काय केलंय? आज सूतगिरणी सुद्धा तुम्ही बंद पाडायच्या अवस्थेला आणल्या. तुम्ही एवढ्या कोटीचं कर्ज घेतलंय, त्याचं केलं काय? तुम्हाला जाप का बँक विचारत नाही, हा प्रश्न आहे. पण सामान्याचं 2 हप्ते राहिलं तर बँक दारात येते. हे 5-5 वर्ष काय न करता करते, यांच्यासाठी कोण बोलणार? यांचा म्हणजे सगळे नियम, सगळे कायदे सामान्य नाहीत, आपल्याला आहेत, पण या मोठ्यांना नाहीत. आणि आपल्या विषयावर कोण बोलत नाही, आपल्यासाठी कोण बोलत नाही, हा प्रश्न आहे. प्रहारची उमेदवारी ही तेवढ्यासाठीच आहे. आमच्याकडे पैसेवाले मोठमोठे उमेदवार आम्हाला घेता आले असते, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडणारा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा असा भक्तराज ठिगरे काका आम्ही निवडला, जो सामान्यासाठी भांडतो, सामान्यांच्या बिलासाठी भांडतो. हे कोणीही तुमच्या बिलासाठी कधी रस्त्यावर येणार नाहीत, कधी भांडायला येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. मग लक्षात घ्या, मोठमोठ्या संस्था काढून खाणारे, विट्याच्या सारख्या ठिकाणी जे आपण ग्रामदेवत म्हणतो त्याची तालीम असलेली जागा आमदार असताना विकणारे, हे वाईट का हा शेतकऱ्यासाठी भांडणारा माणूस वाईट? हे तुम्ही ठरवायचं आहे. आपण ज्यावेळी तुलना करतो ना, पैशात करू नका, माणसाच्या कर्तृत्वात करा. माणूस कसा लढतो त्याच्यावर करा, सामान्याच्या दृष्टीने नजर करा. जर तुम्ही त्या पद्धतीने विचार केला आणि त्या पद्धतीने जर का मतदान केलं तर येणारा काळ सुखाचा होईल. अन्यथा आपल्याला असंच नेत्याच्या मागे फिरायला लागेल. आपलं मूलभूत प्रश्न कधीही निघणार नाहीत. तो योगी येईल आणि सांगतो काय, बटेंगे तो कटेंगे. अरे योगीनं हिथं आल्यानंतर मी तिथं माझ्या राज्यात किती दर दिला ही सांगितलं पाहिजे, ते सांगत नाही. तुमच्या द्वेष करतो. आणि ज्या योगीचं धोरण आहे कटिंग तो, त्याला हे आमदार विरोध करणार का हे सुद्धा माझ्या बांधवांनी विचारायचं. कारण जाती द्वेष पेसरून, धर्माधर्मात द्वेष पेसरून आपल्याला विभागणारे,
आपल्या आपल्यात नफरत तयार करणाऱ्या प्रवृत्ती बरोबर हे लोक जात असतील तर यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे की तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला स्पष्ट करा. परंतु तसं होत नाही. आपल्यासारख्या गुण्यागोंदी गोविंदाने राहणाऱ्या गावात लोकांच्यात नफरत फिरवण्याचं काम होतं आणि त्याला हे अप्रत्यक्ष सगळे पाठिंबा देतात. गरज पडली की इकडं उडी मारतात, गरज पडली की तिकडं उडी मारतात. परंतु सामान्यानं जागृत झालं पाहिजे, सामान्यानं एक राहिलं पाहिजे, तर आपल्या प्रश्नावर आणलं पाहिजे. त्याकरता ही प्रहार आहे. बच्चू कडू सारखा माणूस हा विधानसभेत एकटा आवाज उठवतो आणि त्या माणसाची ताकद वाढवायची असेल तर भक्तराज काका तिगरे सारख्या माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. त्या माणसाला कळलं पाहिजे की या लेंगरे गावातली त्याच्या मागे माणसं आहेत, लेंगरे गावातली लोक त्यांच्या बरोबर आहेत. आपण ह्या लेंगरे गावाचा प्रश्न आपण उचलून धरू, लेंगरे गावाला मदत करू, या मतदारसंघाला मदत करू, ही भावना त्यांची झाली पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्याच प्रश्न तिथं येतील यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आपण आपल्या शेतकरी बापाला आठवून आपल्या समस्या जरा डोळ्यापुढे ठेवून आपण बटन दाबायच्या आधी आपला शेतकरी, आपलं कष्ट करणारा बाप आठवावा आणि मग मतदान करावं. तरी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला 6 नंबरचं जे बटन दाबून, भक्तराज ठिगळेंच्या पुढचं बटन दाबून 6 नंबरचं बटन आहे आणि आपल्याकडे बॅट आहे, त्या बॅटनं आपण सिक्सर मारायचा आहे आणि आपला चेंडू आपण विधानसभेत पाठवायचा आहे. एवढीच तुम्हाला विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबानो, आज माझा शेतकरी गरीब होत चालला, माझा शेतकरी कर्जाच्या विळख्यात जायला लागला, माझा शेतकरी दारिद्र्यात जायला लागला. अरे एवढी वडिलांची चांगली काळी कुट्ट जमीन, पाणी आले, मग एवढं सगळं चांगलं असताना तो गरीब का व्हायला लागला? ह्याला कोणी गरीब केलं? हे गरीब करणारे कोण? बाबानो भावानो, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण आज आमच्या या सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्नाचं साधन जे 4 पैसे येतील असं एकच साधन आहे, त्याचं नाव ऊस आहे. भावानो, ऊसाचं 4 पैसे आलं तर आणि तरच आपलं कर्ज भागणार आहे. ऊसाचं 4 पैसे आलं तर आपल्याला आपली गरिबीतनं आपण बाहेर पडणार आहे. आपल्याला ऊसाचं 4 पैसे आलं तर आपण दारिद्र्यातनं बाहेर पडणार आहे. पण माझ्या भावानं, ह्या कुठल्याही राजकीय नेत्याला तुम्हाला 4 पैसे मिळावं ही त्याची मानसिकता नाही. इथं बऱ्याच सभा झाल्या असतील, बरेच जण वल्गना केले असतील आणि बरेच जण बोलून गेले असतील, पण बंधूंनो, एकही उमेदवार माझ्या या शेतकऱ्याच्या गरिबीवरती सोल्युशन करायला तयार नाही. असणारा उमेदवार माझ्या शेतकऱ्याला दारिद्र्यातनं बाहेर काढायला कुठला उपाय सांगायला तयार नाही. असणारा उमेदवार माझ्या या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर काढायला शेतकऱ्याला कुठला उपाय सांगायला आला नाही. भावानो, मी तुमच्याकडे जे आलोय ती गेले 30 वर्ष झालं ह्या माझ्या शेतकऱ्याला गरिबीतनं बाहेर काढावं कसं काढता येईल याच्यासाठी वारंवार प्रयत्न करत आलो. मी नेहमी रस्त्यावरती उतरून प्रत्येक वेळी माझ्या ऊसाला दर मिळाला पाहिजे, माझ्या गाईच्या दुधाला दर मिळाला पाहिजे, माझ्या म्हशीच्या दुधाला दर मिळाला पाहिजे, याच्यासाठी कायम संघर्ष 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 करत आलो. बाबांनो, गेल्या वर्षी ही ज्यावेळी कारखाना चालू व्हायचं होतं त्यावेळी मी 100-200 गाडी बरोबर घेतलं, सगळ्या शिलेदारांना बरोबर घेतलं आणि पहिल्यांदा उदगीर कारखान्यावर गेलो. उदगीर कारखान्यावरती त्या कारखान्याच्या एमडीला सांगितलं, बाबांनो, आता उद्या तुम्ही कारखाना चालू करणार आहे, तुमच्या साखरेची MSP 34 रुपये झाल्या, सरकारनं तुमच्या साखरेचा दर ठरवलाय, तुम्ही माझ्या शेतकऱ्याचा ऊसाचा दर ठरवून मग धुराडे पेटवा. तसंच पुन्हा मी सोनेरा कारखान्यावर गेलो, क्रांती कारखान्यावर गेलो, उदगीरवर गेलो, आपल्या यशवंतवर गेलो आणि सगळ्यांना सांगितलं, जोपर्यंत
माझ्या ऊसाला दर 4,000 रुपये मिळत नाही आणि पहिली उचल 3,500 रुपये मिळत नाही, तोपर्यंत मी काय कारखाने चालू करू देणार नाही. मी कारखाने चालवू देणार नाही. ह्या कारखानदाराची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं, अरे कोण बघताना तिकडे आलाय, आम्हाला सांगायला लागलाय, आम्हाला तत्वज्ञान सांगायला लागलाय. ऊसाचा दर आम्ही ठरवू, शेतकरी कोण ठरवणार? शेतकरी कोण ऊसाचा दर ठरवणार? त्याचा काय अधिकार? त्या शेतकऱ्याला कोणी दिला अधिकार? भावानो, हे मदमस्त झालेले मातब्बर तुमच्या डोक्यावरती पाय द्यायला आलेले या कारखानदाराने तुमची बाजू, तुमचा दर धुडकवला आणि त्यांनी कारखाने चालू केले. कारखाने चालू केल्यानंतर बाबानो आम्ही तहसीलदारला सांगितलं, साहेब यांनी अजून ऊसाचा दर ठरवला नाही, माझ्या शेतकऱ्याचा ऊस तोडून न्यायला लागले. ती माझा गरीब भाबडा शेतकरी आहे, त्याला काही कळत नाही. त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे ऊस तोडून जायला लागलेत. साहेब यांना आवरा, माझ्या शेतकऱ्याच्या ऊसाला 4,000 रुपये दर मिळाला पाहिजे आणि पहिली उचल मला 3,500 रुपये मिळाली पाहिजे. आणि मागील फरकाचे सन 2023 22-23 जी साखर 28 रुपये MSP होते, त्यावेळी साखरे ऊसाचा दर 22-23 रुपये टन होता. त्यावेळी साखरेचा दर 2800 रुपये होता. आता भावानो, कर्मधर्म संयोगानं या कारखानदाराच्या नशिबानं शिकत तुटलं आणि गेल्या वर्षी साखरेची MSP 34 रुपये झाली आणि बाजारपेठेमध्ये साखरेचा दर 45 रुपये झाला. त्यावेळी म्हणलं, तुमच्या नशिबानं शिकत तुटलंय, तुमच्या नशिबानं तुम्ही लोणी मिळालं, त्यातलं थोडी का होईना लोणी माझ्या शेतकऱ्याला द्या. हे काय द्यायला तयार नव्हते. म्हणून त्यावेळी सांगितलं, मागील हंगामातली फरकाची रक्कम 400 रुपये मिळाली पाहिजे. बाबानो, त्याच्यासाठी हे ज्यावेळी ऐकायला तयार नाहीत, शेतकऱ्याची बाजू घ्यायला तयार नाहीत, त्यावेळी ठरवलं, तारीख होती 25 नोव्हेंबर. ह्या यशवंत कारखान्याच्या दारात मायनी विटा रोडवरती गच्चाट भरून चाललेल्या वसाच्या चाल्या, गच्चाट भरून चाललेला ट्रक. बाबानो, त्यावेळी आम्ही त्या रस्त्यावरती अडवले आणि त्यावेळी घोषणा केली, कोयता बंद, वाहतूक बंद, कारखाना बंद. जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला 4,000 रुपये ऊसाला दर मिळत नाही आणि 3,500 रुपये पहिली उचल मिळत नाही, तोपर्यंत मी टिप्पर ह्या कारखान्यावरती जाऊ देणार नाही. बाबानो, मी करून दाखवलं. 350 वाहनं या सुतगिरणीवरती भरलेली उभा केले. त्यावेळी या सगळ्या कारखानदारांना जाग आले, गुडघ टेकत तहसील कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, भक्तराव टिकेला बोलून घ्या, कुठे तर विषय संपवूया. बंधूंनो, त्यावेळी तहसीलदार गायकवाड साहेब होते, PSI डोके साहेब होते, त्यांचा सगळा स्टाफ होता. एक वेळ त्या कारखान्यावरती येऊन माझं आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं, आगीला हांड्यातलं कुकरू आगीला भेट नाही, तुम्हाला खुशाल माझ्यावरती गुन्हा दाखल करायचा असेल करा, या वाहन मी इथनं जाऊन देणार नाही. ज्यावेळी ह्या तहसील कार्यालयामध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये ठरलं की शेतकऱ्याला जोपर्यंत 4,000 रुपये दर देत नाही, 3,500 रुपये त्याला पहिली उचल देत नाही, 400 रुपये फरकाची रक्कम देत नाही, तोपर्यंत साहेब मी ह्या कारखाने चालू होऊ देणार नाही. त्यांनी सांगितलं, कुठेचा विषय संपवूया. मी बी संपवायच्या तयारीत आहे. मला काही कारखाना बंद वाटत नाही. माझा उद्देश एकच आहे की माझ्या शेतकऱ्याची गरिबी गेली पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचं दारिद्र्य गेलं पाहिजे. त्यावेळी या कारखानदारांनी सांगितलं, पहिली उचल 2500 आम्हाला मान्य नाही. पुन्हा म्हणाले 2800 आम्हाला मान्य नाही. मी सांगितलं 3500च्या आत आम्ही आत येणार नाही. तुम्ही कुठे तर मागं मोहर सरावं. तुमच्या डोक्यात जर पाप नसेल, तुमच्या डोक्यात जर दुर्बुद्धी नसेल, दुष्टबुद्धी नसेल, तर मी सांगतो, मला 3200 रुपये पहिली उचल द्या आणि 4,000 रुपये तुम्ही अंतिम दर द्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही 3,000 रुपये पहिली उचल देतो, आम्हाला मान्य नाही. आम्ही म्हणलं, आम्हाला ते चालणार नाही. 3200च्या आत मी एक गिरणी घेणार नाही, 3200 रुपयाच्या आत गिरणी घेणार नाही. त्यावेळी बंधूंनो, या कारखानदारांनी गायकवाड साहेबांनी PSI ने सांगितलं, ठिगळे साहेब
तुम्हाला 3100 रुपये मी पहिली उचल द्यायला लावतो, तुम्ही कुठेतरी थांबावं. बंधूनो 2500 रुपये जे कारखाने उचल देत होते ती 3100 रुपये म्हणजे उसाला 600 रुपये वाढवून देणारा हा बक्तरा तिकडे आहे. म्हणून मी तुमच्या दारात आज मत मागायला आलोय, म्हणून मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. जरी गाव माझं असलं तरी या गावातला प्रत्येक शेतकरी हा माझा आहे, प्रत्येक भाऊ माझा आहे. बाबांनो त्यावेळी ठरलं की 3100 रुपये पहिली उचल आणि फरकाच्या रकमेचं बोला. त्यावेळी त्यांनी सांगितलं जो फरकाची रक्कम आहे, ज्या कारखान्याची FRP 29 रुपये आहे, 2900 रुपये आहे, त्या कारखानदार तुम्हाला 50 रुपये फरकाची रक्कम देईल. आणि जो ज्या कारखान्याची FRP 2900च्या आत आहे तो तुम्हाला 100 रुपये देईल. हे बाबानो मी त्यांच्याकडून लिहून घेतलंय. आपल्याला मिळायचंय ते कारखाने हे निकाल 10 तारखेला चालू केलेत, त्यांना परवा नोटीस दिले. आमची फरकाची रक्कम तुम्ही अजून आम्हाला दिली नाही, आचारसंहिता आहे, धुराडे पेटवलंय असं तुम्ही समजू नका. शेतकरी झोपलाय. बंधूनो त्या काल 10 तारखेला ज्यावेळी कारखाने चालू झाले त्यांना सांगितलं सन 2024-25च्या हंगामामध्ये माझ्या शेतकऱ्याला 4000 रुपये दर मिळाला पाहिजे आणि पहिली उचल 3700 रुपये मिळाली पाहिजे. ही माझी मागणी आहे. मला तुमची गरिबीतनं बाहेर काढायचं आहे. बाबांनो इथं ज्यावेळी काय उमेदवार आले असतील ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्याला शेतीतलं काय माहित नाही, त्यांनी कधी वाकुर तोडलं नाही, उसात पाणी पाजाय कधी गेलं नाही, सारटा वडला नाही, खात इसकाटलं नाही आणि त्याला तुमच्या उसाच्या दराचं तर काही त्या माहीतच नाही. त्यांना एकच माहित आहे, हा शेतकरी गरीब राहायला पाहिजे, हा दारिद्र्यात राहायला पाहिजे, तर आणि तरच तो माझ्याकडे येईल. भावानो एकटा बक्तराज तिकडे लढतोय की तुमची गरिबी हटवण्यासाठी. आज काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे जरा 10 वर्षाचा पूर्वीचा इतिहास आठवा. अरे 10 वर्षापूर्वी सोन्याचा दर होता 30,000 रुपये तोळा, सोन्याचा दर 30,000 रुपये तोळा आणि ऊस होता 2,000 रुपये टन. आज काय परिस्थिती झाल्या, आज परिस्थिती झाल्या 80,000 रुपये तोळा सोनं आणि ऊस आहे 3,000 रुपये टन. अरे माझ्या या भावानं, ह्या माझ्या भावाच्या लेकरानं काय सोनं घालायचं का नाही, लिकीबाईला सोनं घालायचं का नाही, पुरीला सोनं घालायचं का नाही. अरे भावानो ह्या सगळ्यांची मक्तेदारी होऊन गेल्या. त्यांना तुमच्या पोराबाळावरती सोनं घातलेलं त्यांना आयुष्यात कधी बरं वाटणार नाही, त्यांना बरं वाटणार नाही. ते तुम्हाला गंजलेलं बघायचंय, त्यांना तुम्हाला रंजलेलं बघायचंय, त्यांना तुम्हाला दारिद्र्यात पिचलेलं बघायचंय. बाबा लोक काय या मंडळींनी केलं मला सांगा. तुमच्यासाठी, तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी, तुम्ही गरिबीतनं बाहेर पडण्यासाठी एक तरी उपाय काढलाय का त्याने? अरे प्रत्येक जण म्हणून तुम्ही दवाखाना बांधला, प्रत्येक जण म्हणून तुम्ही रस्ता केला. अरे बाबानो दवाखान्यानं रस्त्यानं माझी भाकरी मला मिळत नाही, माझं पोट भरत नाही, याच्यासाठी तो दवाखाना बांधला. हे जर मी त्याला जाऊन सांगितलं माझ्या साहेबानं त्या दवाखाना बांधलाय, मला 4 किलो साखऱ्या उधार दे, तर देतोय का बाबानो? कुणाची सहानुभूती घेऊन गेला तर उधार माल देताय का? कुणाची सहानुभूती घेऊन जर बँकेत गेला तर कर्ज कमी होतंय का? अरे किती दिवस तुम्ही सहानुभूतीचा फायदा घेणार? सहानुभूती म्हणून किती दिवस तुम्ही करणार? त्याच्या पोटाचं काय बघणार आहे का नाही? तो गरिबीतनं बाहेर पडावं म्हणून काय बघणार आहे का नाही? बंधूंनो अनेक उपाय तुमच्याकडे आहेत, पण त्याला ते करायचे नाहीत. भावानो आज दुधाची काय परिस्थिती आहे? गाईच्या दुधाचा दर 27 रुपये आहे, म्हशीच्या दुधाचा दर 45 रुपये आहे. आज मला सांगा सरकी पेंडचं पोतं 2000 रुपये आहे, गोळी पेंडीचं पोतं 1800 रुपये आहे, दुधाचा दर 27 रुपये. मला सांगा दूध आहे 27 रुपये किलो आणि खवा आहे 500 रुपये किलो. दूध 27 रुपये, खवा 500 रुपये. अरे कशी तुमची गरिबी जाणार? मला सांगा आज इथनं 27 रुपयाला दूध घेते आणि चितळ्या गाईचं दूध मार्केटमध्ये 62 रुपये निघते.
27 रुपयाचं दूध 62 रुपयाने विकून हे काळे बोके मोठे झाले आणि शान घाण काढून माझा भाऊ गरीब झाला. शान घाण काढून माझा भाऊ गरीब झाला. कधी त्यांनी बघितलं नाही, त्यांनी कधी विचार केला नाही गायच्या दुधाचा दर वाढला पाहिजे. कधी स्टेजवर बोलला का कोण उमेदवार? बोलला असला तर मला सांगा. जर का भावानं मी आज या मारुतीला स्मरून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो, हे दोन जर उमेदवार आहेत यांनी जाहीर करावं. मी शेतकऱ्यांच्या उसाला 4000 रुपये दर येणाऱ्या 2024-25 हंगामामध्ये देतो. गाईच्या दुधाला दर आम्ही 45 रुपये देतो. म्हशीच्या दुधाला दर 65 रुपये देतो. अरे यांनी म्हणावं दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी माग. मला आमदार व्हायचं नाही, मला आमदार व्हायचा शौक नाही, माझे आमदारकी माझा धंदा नाही. बाबानो तुमची सेवा करणं, मी सेवकरी आहे तुमचा. काय मंडळी म्हणते ह्याचं इथं मत मिळतील का? बाबानो त्याला विचारा. परवा ज्या गोपूज कारखान्यानं जानेवारी मध्ये ऊस नेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, त्या बाबानो जुलै गेला. त्यावेळी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. त्यावेळी शेतकऱ्यांनी सगळ्यांच्याकडे जाऊन पुन्हा माझ्याकडे आले, काका तुम्हीच फक्त ह्या गोपूज कारखान्याकडून ऊसाचं बिल आम्हाला काढून देऊ शकता, अन्यथा दुसरा कोणी देऊ शकत नाही. का हो? भक्तराज टिकळेकडेच का आले? आशेचा किरण भक्तराज टिकळे का भेटला दिसला? आशेचा किरण भक्तराज टिकळेच का दिसला? सुहासबाई का दिसला नाही? वैभव दादा का दिसला नाही? उमेदवार आहे ना, आमदार व्हायचा आहे ना. अरे कोण याची काळजी घेणार? अरे याचा माल निघालाय, 7 महिने पैसे नाहीत. कायदा सांगतो ऊस गेल्यापासून 15व्या दिवशी शेतकऱ्याला पैसे देणं 1966चा कायदा आहे. ह्या कारखानदाराला कोण पाठीशी घालतंय? ह्या माझ्या शेतकऱ्याचे लचके कोण तोडतंय? बंधूनो तुमचा दुसरा तिसरा कोणी लचका तोडत नाही, तर हे 2 उमेदवार तुमचे लचके तोडतील. 2 उमेदवार लचके तोडतील. बाबानो ज्यावेळी सांगितलं त्यावेळी मी ठरवलं, अरे तुम्ही डोळ्यात पाणी आणू नका. वाघासारखा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. वाघासारखा भाऊ असताना माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. हे 25 जुलैला नोटीस दिली. 25 जुलैला गोपूज कारखान्याला आणि केन ॲग्रो कारखान्याला नोटीस दिली की ज्या माझ्या शेतकऱ्यांचे ऊसाचं बिल 5 ऑगस्ट पूर्वी जर का नाही दिला तर विट्याच्या शिवाजी चौकामध्ये प्रचंड मोठा रस्ता रोको आंदोलन करणार. काय परिणाम झाला? त्यांना वाटलं काय घडणार नाही. 5 तारखेला 100-200 सवंगडी घेतलं, शिवाजी महाराजांना नमस्कार केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला, त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. तुम्ही आम्हाला बळ द्या म्हणून सांगितलं, तुम्ही आम्हाला ताकद द्या म्हणून सांगितलं. या आंदोलनाला बळ आणि यश छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावं. आणि उभा राहिलो रस्त्यावरती, शिवाजी चौकात उभा राहिलो. बाबा लोक काय परिस्थिती झाली विट्याच्या इतिहासात कधी घडलं नाही. 2 तास रस्ता रोको, 2 तास विट्याच्या इतिहासात कधी घडलं नाही. ते करून दाखवलं भक्तराज टिकळेनं. नुसतं करून दाखवलं नाही तर त्याच दिवशी ॲडवाइस घेऊन एमडी आणि त्याचा अकाउंटंट आला. एमडी आणि अकाउंटंट आला आणि 12 कोटी रुपये तुमच्या खात्यावरती जमा केलं. आणि करायला लावणारा हा भक्तराज टिकळे आहे. तुमचे अश्रू पुसणारा, तुम्हाला दुःखातलं बाहेर काढणारा भक्तराज टिकळे आहे. हे मंडळी आले नाही का? आले नाही कार्य हा मतदार नाही. हा याचं संरक्षण करायची तुमची जबाबदारी नाही. अरे बाबाने त्या व्यापाऱ्यांनी लुटायचं, कारखानदारांनी लुटायचं आणि शेतकऱ्याची गंमत बघायची. किती दिवस या शेतकऱ्याची गंमत बघणार? काही मंडळी म्हणलं येणारच होत. अरे बहादरा अजून 506 रुपये राहिलेत.
ह्या गोपूस कारखान्याकडे अजून 500 तुझ्या दमक असेल तर काढून दाखव, नाही तर बघतो तिकडे ह्या महिना अखेरीपर्यंत तुझ्यात हिंमत असेल जो म्हणतोय का नाही गावातला टाक्या, ज्याला काय कळत नाही, बायको ऐकत नाही, स्वतःचा भाव ऐकत नाही, तो म्हणतोय की येणार होत अरे अजून 506 राहिलेत. तुझ्यात हिंमत असेल तर दाखव, नाही तर बघतो तिकडे येणाऱ्या 30 तारखेपासून काढून पैसे काढून नाही देणार तर मला सांगा माझा कांदारा. हे भक्तराज ठिगळेचं काम आहे. म्हणून नशिबानं तुमच्या गावात मी जन्माला आलोय, हे तुमचं भाग्य आहे. भक्तराज ठिगळे लेंगऱ्या गावामध्ये जन्माला आले, लेंगरेकरांचं भाग्य आहे. ज्या ज्या गावामध्ये जात आहेत भक्तराज ठिगळेचं नाव विचारलं तर लेंगऱ्याचा का म्हणते, ही मी लेंगऱ्याची ओळख केलेली आहे. बाबांनो, मला तुमची काळजी आहे, मला तुमची जाण आहे. बाबांनो, तुम्ही जर मला साथ दिली, तुम्ही मला जर बळ दिलं, तुम्ही मला जर ताकद दिली तर माझ्या शेतकऱ्याचा अजून एक येणं आहे. तुमचं तुम्हाला माहित नाही, माझा बळीराजा इसरून गेलाय, माझा भाऊ इसरून गेलाय. हे कारखाना 1984-85 ला पहिला हंगाम चालू झाला आणि 1984-85 हंगामापासून 2005 पर्यंत केव्हा माझ्या शेतकऱ्याची संपत ठेव 100 रुपये कपात झाली, परतीची ठेव 100 रुपये कपात झाले, बिनपरतीची ठेव 50 रुपये कपात झाले. टनाला टनामाग पैसे कापून घेतलं. हे पैसे किती आहेत तर बंधूंनो, हा सन 1984-85 ते सन 2005 या काळामध्ये 8,86,00,000 रुपये तुमच्या आहेत, बँकेला आहेत. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जसं तुमचे पैसे त्या बँकेत होते तसंच पैसे ह्या यशवंत कारखान्याचं 1,000 कामगाराचं होत. किती पैसे होते त्यांचं? 8,27,00,000 रुपये होते. आणि बंधूंनो, ह्या शेतकऱ्यांनी ज्यावेळी कामगार माझ्याकडे आला त्यांनी सांगितलं, भक्तराज काका, आमच्या या कारखान्याकडे 8,27,00,000 रुपये ऑडिट मेमोला आहेत, आमचं खरंच येणं आहे. आम्हाला जनरल मॅनेजरनं सांगितलंय तुमचं आम्हाला देणं आहे, आम्हाला कामगार आयुक्तांना लिहून घेतलंय, हे तुमचं देणं आहे. बाबांनो, संघर्षाला सुरुवात केली 1 जानेवारीला. नुसता संघर्षाला सुरुवात नाही तर 113 दिवस संघर्ष केला, लढलो, आज एक उपोषणाला बसलो आणि 113व्या दिवशी अरे ज्या 1,000 कामगाराचं 8,27,00,000 रुपये जाडलं होतं ते भक्तराज ठिगळेनं काढून दिले. तसंच बंधूंनो, तुम्ही जर मला साथ दिली, तुमचं सुद्धा 8,82,00,000 रुपये ऑडिट मेमोला आहेत. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही मला जर साथच दिली तर तुमचा 8,86,00,000 रुपये काढून द्यायची जबाबदारी भक्तराज ठिगळे घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला भविष्यात कुणाला मी लुटून देणार नाही. ह्या भागातलं माझं काय द्राक्ष बागायतदार शेतकरी घरी येतं, माझं भाऊ बनायचं, माझा भाऊ साहेब. आज द्राक्षाच्या शेतीची काय तरा झाल्या भावानं सांगा. अरे बागा काढायची पाळी आली. कुठे आहे ते सुहास भैया, कुठे आहे ते वैभव दादा. अरे या कर्जाच्या विळक्यात द्राक्ष बागायतदार कसा गेला, का गेला, त्याच्या मालाला दर आहे का नाही. अरे बाबानो, ह्या आमच्या गावामध्ये पहिली बाग आमच्या बागल भाऊने लावली. बागल भाऊने ह्या गावामध्ये पहिली द्राक्षाची बाग लावली. 10 रुपये किलो द्राक्ष होतं, 15 रुपयाला फायटॉलांचा पुडा मिळत होता, 15 रुपयाला 22 पुडा मिळत होता, 15 रुपयाला M45 पुडा मिळत होता. बाबानो, 1977-78 ची गोष्ट असेल. आज बाबानो, द्राक्ष बागायतदाराची काय तरा झाल्या. अरे 77-78 सुखी असणारा द्राक्ष बागायतदार आज कर्जाच्या खाईत गेला. त्याला प्रत्येक जण लुटायला लागला. नुसता लुटायला नाही तर द्राक्ष बागायतदाराचा जो व्यापारी आहे, व्यापारी काय करतोय, येतोय द्राक्षाची बाग ठरवताना बागत जातोय. पहिल्याला हे 3-4 मिळून येते. पहिला येतोय, द्राक्षाचा दर ठरवतोय, तो म्हणतोय 150 रुपये पेटी, तो म्हणतोय बाबा 150ला द्यायचं नाही.
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसरं येते, त्यांच्यातलं जग असते, ती म्हणते 170 रुपये, ती म्हणते नाही देत. पुन्हा तिसरं त्यांच्यातलंच असतंय, येतंय म्हणते 200 रुपये. माझ्या शेतकऱ्याला कळत नाही, 200 बाग जाते म्हणल्यावर खुश होतंय. आणि बंधूनो, द्राक्ष 200 रुपये जाते म्हणल्यानंतर त्याला माल देतंय, ते माल येतंय, पहिल्या टेम्पोचं ठरवताना ठरवतंय सगळे पैसे रोख देणार, पै तुमची ठेवणार नाही. पहिला टेम्पो भरतय, पैसे सगळं देतंय. दुसरा टेम्पो भरतय, सगळे पैसे देतंय. तिसरा टेम्पो भरतय, अर्धा पैसा देतंय. चौथा टेम्पोच्या वेळी अर्धा पैसा देतंय. पाचवा टेम्पो म्हणतोय दोन्ही टेम्पोचा पैसा देतो, जे टेम्पो घेऊन जातोय पुन्हा कुठे दिसतच नाही. अरे त्याला संरक्षण कोण देणार? त्याच्या त्या व्यापाऱ्यावरती, त्या लेंगऱ्यातल्या द्राक्ष बागायतदाराचे माल घेऊन गेला, त्याचे पैसे दिले नाहीत, त्याला संरक्षण कोण देणार? तुम्ही जर का मला संधी दिली, मी बी गरिबीतनं वर आलेलो गडी आहे, मी सुद्धा शेती केलेला गडी आहे. तुम्ही जर बंधून मला संधी दिली तर द्राक्ष बागायतदाराची लोट होऊन देणार नाही. अहो त्या भोसले मास्तरचं बघा, दिवेखिंडीच्या 4 वर्ष झालं हाणून घ्यायची पाळी आली, जे माल घेऊन गेलं अद्याप ती व्यापारी गावलं नाही. लेंगऱ्यातल्या सुद्धा काय द्राक्ष बागायतदाराचं व्यापारी माल घेऊन गेलाय, अद्याप पैसे दिले नाही. ते नुसते आपल्या भागातलेच नाही तर ज्या ज्या परिसरामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे त्याचा असाय त्याचा फायदा हा नेहमी व्यापारी घेत आलोय. त्याला लुटलं व्यापाऱ्यानं. आणि हे लूट थांबायची असेल, ही जर तुमची लूट थांबायची असेल तर मी बंधूंनो तुम्हाला सांगतोय हे बदललं पाहिजे. हे जे नौका उमेदवार म्हणतोय तुमच्या कामाचा नाही, तुम्हाला गरिबीतनं बाहेर काढणार नाही. बाबानो, हे नौका उमेदवार नुसता म्हणतोय पाणी आणलं, दवाखाना बांधला, रस्ता केलं, रस्त्यानं दवाखान्यानं पोट भरत नाही. पोट भरायचं असेल तर आम्हाला पैशाची गरज आहे. आणि तुम्हाला पैसे मिळायचं एकच साधन आहे. तुम्हाला बंधूला पैसे मिळायचं एकच साधन आहे की शेतातला तुमच्या उसाला जर मिळाला तर पैसे मिळणार आहेत. तुमच्या दावणीला असणारी गाय दुधाला पैसे मिळाले, गाईच्या दुधाला जर मिळालं तर तुमची परिस्थिती सुधारणार आहे. म्हशीच्या दुधाला जर मिळाला तर परिस्थिती सुधारणार आहे. आज मावानो तुम्ही राबताय, शेतीमालाच्या दराची काय तरा झाल्या. बच्चू कडू हा सुद्धा माझ्यासारखा संघर्ष करत मोठा झालेला आहे. नुसता मोठा झाला नाही तर गोर गरिबांची सेवा करत आलेला आहे. बच्चू कडूंच्याकडे ज्यावेळी आम्ही गेलो, आम्ही ज्यावेळी तिकीट मागितलं त्यावेळी बच्चू कडूंचा माझा इतिहास बघितला. अरे बरेच जण गेले होते तिकीट मागायला. बच्चू कडूंनी सांगितलं एकमेव असा उमेदवार मला तुमच्या भागात दिसतोय की जो माझ्या बरोबरीनं काम करू शकतो. म्हणून बंधूंनो, आपणाला जर ह्या विळख्यातून, ह्या गरिबीतून बाहेर पडायचं असेल, आज आपल्यावरती जो जुलम होत आहे त्यातनं बाहेर पडायचं असेल, आपल्या पोराबाळाचं लगीन होईना का होईना, आपल्या मुलाबाळाचं लगीन होईना, लेकराचं लगीन होईना का लगीन होईना, तर बाबा लोक ती शेती करते. पोरीचा बाप पोराच्या बाला विचारतोय काय करतोय तुझा पोरगा, त्यावेळी ते म्हणतो इंजिनियर झालाय. काय करतोय तुझा पोरगा, MSc झालाय, MA झालाय, MCOM झालाय. तो म्हणतो शिक्षण सांगू नको, पोटाचं काय ते सांग. त्यावेळी बंधूनो तो सांगते दावणीला 4 गाया आहेत, मला 25 एकर जमीन आहे. तो म्हणतोय जे हाल मी भोगलं ते माझ्या पोरीला नको. बाबा शेतात काय पडतंय का नाही मला माहित आहे. अरे जेवढं घातलं तेवढं मी निघत नाही. अरे तू वनवास बघतोयस तसा माझ्या पोरीला वनवास नको. म्हणून बाबानो, माझ्या शेतकऱ्याच्या लेकराचं लगीन होईना झालंय. ह्या शेतीची वाईट तरा कोणी केली, एवढ्या शेतीला वाईट दिवस कोणी आणले, ह्या तरुणांच्या वरती वाईट दिवस कोणी आणले, तर तुम्ही आम्ही दुसऱ्यांनी कोणी नाही तर या राज्यकर्त्यांनी वाईट दिवस तुमच्यावरती आणले. म्हणून बंधूंनो, आपल्याला ह्या जोखडातून मुक्त व्हायचं आहे. आपण कुणाच्या आमिषाला बळी पडू नका, बोलतापाला बळी पडू नका. जर का दारात आलं तर त्याला विचारा माझ्या उसाला जर तुझा मालक देणार आहे का,
तो आला तरी विचारा तुझा सुआजोबा या माझ्या उसाला दुधाला दर देणार आहे का? आला तर वैभव दादाला विचारा की माझ्या सोयाबीनला दर देणार आहे का? आज सोयाबीनची काय तरा झाल्या तर सोयाबीनची MSP आहे भावानं आज 6,000 रुपये आणि सोयाबीनची विक्री खरेदी आहे 3,500 रुपये. कशी तुमची परिस्थिती सुधारणार? कसे तुम्ही जोखडातून बाहेर पडणार? म्हणून बंधूंनो मी तुम्हाला सांगतो, मी नुसता बोलत नाही तर ज्या वेळी 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मक्याचा दर MSP 16 रुपये होते, खरेदी 10 रुपये होते. त्या मार्केट कमिटीला टाळा लाव, त्या मार्केट कमिटीला त्यावेळी MSPच्या दरामध्ये मका घ्यायला लावणारा हा बक्सराज तिकडे कुठे होता आमदार? कुठे होतं माझे आमदार? त्याला माहित आहे का नाही मक्याचा दर MSP 16 आहे, मार्केटमध्ये 10 रुपये चाललंय. म्हणून बंधूंनो ह्यांच्या नादाला लागला तर आपली गरिबी जाणार हटणार नाही. म्हणून पुन्हा मी तुम्हाला विनंती करतोय, उद्याच्या 20 तारखेला तुम्ही चूक केली, 20 तारखेला चुकला आणि चुकून जर का विरोधाच्या आमच्या समोरच्या उमेदवाराकडे जर गेला तर तुमची गरिबी जायची व्यवस्था नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा आव्हान करतोय, लेंगऱ्यातल्या माझ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती पायावरती डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद मागायला आलोय. ह्या लेंगऱ्यातल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद द्यावा आणि 20 तारखेला 6 नंबरला माझं चिन्ह आहे बॅट, 6 नंबरला बॅट या चिन्हावरती शिक्का मारून तुम्ही बंधूने मला विधानसभेमध्ये पाठवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर हाडांचे हॉस्पिटल, विटा.